राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। जलयुक्त शिवार फेज 2 अभियान अंतर्गत व आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवाराची मोठी कामं सुरू आहेत। राहता तालुक्यातील अस्तगाव इथं ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचं 1 किलोमीटरचे 40 लाख रुपये खर्चाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अस्तगाव इथं जलयुक्त शिवाराचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पिंपरी निर्मळ जवळ निळवंड्याचं पाणी येतं, त्याचप्रमाणे जेजूरकर वस्ती जवळील हा ओढा अनेक दिवसापासून मृत अवस्थेत होता। गोदावरी कॅनलचा वरचा भाग 30 ते 40 वर्षापासून वंचित होता, मात्र त्याला खोलीकरण करून इथं पाणी जिरून या भागाचं नंदनवन होत असल्याचं शेतकरी व ग्रामस्थांनी सांगितलं। हे पाणी या ठिकाणी साठल्यावर अस्तगाव मधील काही भाग बागायतीकडे जाणार असून येणाऱ्या काळात ऊस लागवड बागायती क्षेत्र वाढणार आहे। या जलयुक्त शिवार नाला रुंदीकरणाची पाहणी करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोषराव गोरडे, प्रवरा कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार गव्हाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी व्हाईस चेअरमन वाल्मिकराव गोरडे, माजी सभापती निवास त्रिभुवन, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल नळे, तंटामुक्ती उपाध्यक्ष रवींद्र जेजूरकर, बाळासाहेब जेजूरकर, देविदास जेजूरकर, भागुनाथ जेजूरकर, भागवत त्रिभान, बाळासाहेब जेजूरकर, सोपानराव गव्हाणे, जयवंत जेजूरकर, बाळासाहेब जेजूरकर, विष्णुदास जेजूरकर आदी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते। जलयुक्त शिवार फेज 2 मधून जी महत्वाकांक्षी योजना आहे देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेली, त्याच्यातून या अस्तगावमध्ये जवळजवळ 40 लाख रुपयाचे नाला गोडे खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले। तर त्यामध्ये शासनाचा निम्मा आणि श्री रविशंकर यांचा निम्मा असा सहभाग असून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अस्तगाव या ठिकाणी हे जलयुक्त शिवार योजनेचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून यासाठी श्री रविशंकर यांचे योगदान मोठं असून अस्तगावमध्ये निळवंड्याचं जे पाणी येणार आहे त्याच्यासाठी अडवण्याची एक सुविधा या ठिकाणी अस्तगावच्या ओढ्या नाल्यावर निर्माण होऊन अस्तगाव बागायती होण्यास मदत होणार आहे। तसं पाहायला गेलं तर आज खरोखर श्री श्री रविशंकरजी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संयुक्त विद्यमानातून हे जे नाला खोलीकरण हे फार वर्षापासून जो वरचा भाग आहे कॅनलचा, गोदावरी कॅनलच्या वरचा जो भाग आहे तो फार 30 ते 40 वर्षापासून वंचित होता आणि खरोखर आज जे निळवंडे कॅनल जो झाला आणि त्या निळवंडेचं कॅनलचं पाणी पिंपरीमधून अस्तगावपर्यंत आणि अस्तगाव येण्यासाठी ही फार मोठी मदत झालेली आहे। आणि आज जो कोरडो जो भाग होता आणि खरोखर हा भाग बागायती झाला। मी खरोखर श्री श्री रविशंकरजी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांना आम्ही सर्व हे जे काम या ठिकाणी होत आहे, हा परिसर जो आहे हा अनकमांड एरिया होता। जवळच गोदावरी कालवा, उजवा कालवा या ठिकाणी वाहतो आणि या ठिकाणी निळवंडेचं पाणी पिंपरी शिवारापर्यंत येतं, पण हा भाग नेहमीच त्या पाण्यातून वंचित राहत होता। पण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गुरुदेव रविशंकरजी, त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजयदादा विखे पाटील आणि महाराष्ट्र शासन या आपल्या सर्वांचं एक सौभाग्य जे आहे का नामदार साहेबांना जलसंपदा खातं मिळालं आणि त्या माध्यमातून जलयुक्त शिवार 2.0 मधून हे काम या ठिकाणी हाती घेण्यात आलं। आणि या कामाचं वैशिष्ट्य असं आहे की हा सलग खोलीकरण न करता याला टप्पे केले गेले आणि दोन्ही बाजूनी शिवार वाहतुकीसाठी रस्ते या ठिकाणी निर्माण केले गेले। या सर्व शेतकऱ्यांना त्याचा अतिशय लाभ या निमित्ताने होणार आहे आणि या ठिकाणी गोदावरी कालव्याचं पाणी काही प्रमाणात मिळू शकतं आणि निळवंडे कालव्याचं पाणी या ठिकाणी येऊन हा भाग बागायती होण्यास मदत या निमित्तानं होणार आहे।
मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो का नामदार साहेबांच्या सुयोग्य अशा नियोजनाने आणि ओम गुरुदेव आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने हे काम या ठिकाणी मार्गी लागत असताना मी सर्व या शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि रवींद्र जेजूरकर इथं जेजूरकर वस्तीवर राहतो. तर मला असं म्हणायचं आहे की जी रविशंकरजी यांच्या मार्फत आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुशोजीदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांचं मला एकच म्हणायचं आहे की नामदार साहेबांचं आणि दादांचं आमच्या वस्ती, गव्हाणी वस्ती असेल, जेजूरकर वस्ती असेल, गाडेकर वस्ती असेल, खूप इकडं लक्ष जादा प्रभाव दिलेले साहेबांनी. इकडं आमचे जे इथले शेतकरीवर खूप खुश झाले साहेबावर. आणि या ठिकाणी जर बघितलं तर खूप काट्या वगैरे असं म्हणजे सरदुस्स असं प्रकारचं तळं या ठिकाणी होते, ओढे होते. पण त्याचं रंगरूप साहेबांमुळं खूप बदलून गेलेलं आहे. तर आम्ही टोटल जेजूरकर वस्तीच्या मार्फत, गव्हाणे, गाडेकर सर्व यांच्या मार्फत दादांचे, साहेबांचे खूप खूप आम्ही आभार मानतो. आणि या ठिकाणी खूप आमचं कल्याण होऊन जाणार आहे. आणि काही प्रमाणात शेतकरी 100% लागवडी पण करणार ऊसाचे या ठिकाणी, असं बी लोकांचं म्हणणं झालेलं आहे. तेव्हा साहेबांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. एकदम चांगल्या रीतीने इथे काम झालेले. आमच्या रस्त्याचा प्रश्न मिटला, तळ्याचा प्रश्न मिटला, सगळा काही मिटला. आणि इथून पुढे लोक या क्षेत्रामध्ये ऊस क्षेत्र लागवडी खूप वाढणार आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क. NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन. प्लॉट लगत वृक्षारोपण. MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स. भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग. श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध. पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध. प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण. खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता: शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी. मोबाईल नंबर: श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील, 98 50 39 51 14. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील, 80 10 22 12 13. श्री बबन दादा शिरकांडे पाटील, 99 22 36 38 95. श्री पांडुरंग तुपे, 98 81 32 64 64. श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील. श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.